आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या फुपसंडी गावामध्ये. त्या फुपसंडी गावाची ओळख म्हणजे चहूबाजूला डोंगर, सूर्योदय आणि सूर्यास्त या ठिकाणी अगोदर होतो. सूर्योदय 1 तास उशिरा आणि सूर्यास्त 1 तास अगोदर अशी या गावाची ओळख आहे. आणि पावसाळ्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस या ठिकाणी पडत असतो आणि काही कुटुंब, मोठे आणि मधगे कुटुंब फुपसंडीच्या उंच डोंगरावरती गुहा आहेत. या गुहेमध्ये हे 3 कुटुंब वास्तव्याला येतात आणि जवळपास किती गाय आहेत आपण त्यांच्याकडूनच ऐकू. किती गाया आहेत, किती बाकीचे जनावर आहेत? 150 गाया आहेत. बरं बरं. आणि चरण्यासाठी पूर्ण इथे रानामध्ये आणि बाकीच्या वेळेमध्ये इकडे संध्याकाळी इकडे. तुम्ही राहायला तुमचं वास्तव्य चला बघूया आपण. वासरं वगैरे हा, दुभते पण जनावर आहेत. आणि दूध घालायला मग दूध घालायला गावाला सातेवाडी. सातेवाडी इथून किती लांब आहे? 3 किलोमीटर. ते कशावरती गावी? डोक्यावरती. अरे बा, मोठी गोष्ट आहे. इथे एक एक कुटुंब असे राहतात. तिथं एक कुटुंब राहतं, इकडे. बर बर बर. याची काही भीती अजिबात असं पावसात टपकतं वगैरे असं काही नाही? जनावर एकदम गावठी जनावर आहे ना? वास सुद्धा नाही बघा. हा, बाकी तुमचा किराणा वगैरे मग सातेवाडी. इथं मग स्वयंपाकाला भाज्या वगैरे काय कसं करता? कुतूळच्या बाजारात. बरं बरं बरं. मी इथं काही पिकवता का तुम्ही? हा, पिकवतो ना. भात, गहू, बाजरी. तुमच्या स्वयंपाकामध्ये भाजीपाला, रानभाज्या वगैरे राहतेच ना. इथे पुढे काय काय रानभाज्या? चावेची, दिवेची, बरं भरपूर. इथेच आहे सर्व ह्या चावीची, राणीची. आम्हाला खाऊ घाला. रावीची, चावेची, दिवेची, भारंगीची. बर. मग ह्या भाज्या नसल्यामुळे ह्या भाज्या आणायच्या वगैरे करायच्या. त्याला मसाले वगैरे काय आपल्या असे घरची घरगुती काही? रानभाज्यांचा महोत्सव लागतो ना. भाज्या, रानभाज्या ज्या आहेत त्यामध्ये मग पार्टिशन केलेलं आहे शेणाने. म्हणजे कुटुंब एक, प्रत्येक कुटुंबाला हे करण्यासाठी पार्टिशन केलं. ते वन टाइमच एकच करत असं ना? जेव्हा राहायला येतात तेव्हा अगोदर लिपणं वगैरे करावं लागतं. किती वर्षापासून आहे? बरेच वर्षापासून. तरी दुसरी पिढी आहे. बरोबर. दुसरी पिढी म्हणजे सासूसासऱ्याची त्यांची लय सांगता येणार एवढी. लय पूर्वीपासून राहते. अतिशय कमी तुम्ही याच्यामध्ये पूर्ण संसार पाहणार. हा, तुम्हाला हे बरं का